नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. माने अगदी रेड हँड पकडलेली असते ही अमृता, पण अमृता सुद्धा इतकी स्वार्थी असते की स्वतःचं संकट आईवर ढकलते आणि स्वतः मोकळी होते आणि माच्या समोर अगदी क्लीन चिट अशी उभी राहिलेली असते. माझा काही एक दोष नाहीये, सगळं काही माझ्या आईसाठी केलं किंवा त्याच्या सांगण्यावरून केलं. सगळं काही आईची चूक आहे. आईनेच काकांवर आणि यशवर हल्ला केला. मी सगळं काही निस्तरण्याचा प्रयत्न करत होते. तू माझ्यावर विश्वास ठेव. जे माझ्या आईच्या डोक्यात चाललंय तेच ती करत असते आणि मी तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती काय ऐकत नसते. तू आत्ताच म्हटली ना माझी जवळची मैत्रीण आहे, ती मैत्रीण होती पण सूड उगवायचा म्हणून ती कुठच्याही थराला गेली. अगं थांब मावशी, तुझा विश्वास नाहीये ना? आपण या माणसाला विचारू की काय रे, तुझ्याकडून कोण हे करून घेतं आणि कामाचे पैसे तुला कोण देतं? अगदी रागा अमृता त्याच्या जवळ जाऊन उभी राहते आणि धमकावून त्याला विचारते की सांग तुला कामाचे पैसे कोण देतं? तो माणूस खूप घाबरलेला असतो. अमृता म्हणते, हे बघ मावशी, तिने पैसे सुद्धा आणलेत त्या माणसाला द्यायला. तिच्या बॅगेत बघ किती पैसे. दरवेळेला असंच करते ती, भरभरून असे पैसे देते. आपल्याला हवंय ते काम समोरच्याकडून करून घेते. काकांना हमला केला काकांवर, तेव्हाही भरपूर पैसे मिळाले आणि आता सुद्धा यशवर हमला केला म्हणून भरपूर पैसे द्यायला आली आहे ती. बघ की अमृता पटकन आता आईच्या गळ्यात पडते आणि म्हणते, आई तुला हे नाटक करायलाच लागणार. आपल्याला जर बदला घ्यायचा असेल तर हे असंच चालू दे. आईची अगदी बोलती बंद केलेली असते अमृताने आणि मुलीसाठी आई सुद्धा गप्प बसते. तुला माहितीये का, मी मावशी आईला खूप वेळा सांगितलं सुडाने काहीही होत नाही, फक्त वाईटच होतं आणि नुकसानच होतं. सूड घेणं ही चांगली गोष्ट नाहीये, पण नाही, आईला फक्त ताईच्या मृत्यूचा आणि माझा जो अपमान झालाय त्याचा बदला घ्यायचा आणि सुडाने अशी पेटलीये की ती अगदी जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. सगळं काही सुडाच्या याने करतीये ती. तिला खूप वेळा सांगितलं पण ती काय ऐकायला तयार नव्हते आणि आईसाठी मलाही ते सगळं काही सहन करायला लागलं. तिने केलंय पण आता मी निस्तरण्याचा प्रयत्न करतेय मावशी, पण हे सगळं काही माझ्यावरच आलंय. मीच केलंय म्हणून आता तुझ्या समोर उभी राहिलीये मी आणि तुलाही असं वाटतंय की सगळं काही मीच केलंय. आता कावेरी समोर येते आणि म्हणते, आई हे सगळं काही खोटंय. अमृता तुम्हाला जे सांगतीये दाखवतीये ते सगळं काही खोटं चित्र आहे. सगळं काही अमृतानेच केलंय. बाबांवर आणि यशवर हमला अमृताच्या आईने नाही तर अमृतानेच केलाय आणि तिनेच घडवून आणलाय. या सगळ्याच्या मागे तिचंच कारस्थानी डोकं आहे. आता तुमच्या समोर ती नाटकं करतीये आणि खोटं बोलतीये. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका प्लीज आई. सगळं काही अमृताने घडवून आणलंय आणि आता स्वतःवर आलंय तर ती आईवर लोटतीये. ही अमृता दिसते तशी नाहीये, खूप पोहोचलेली चीज आहे. आई प्लीज तुम्ही या वेळेला तरी तिच्या भूलथापांना बळी पडू नका. त्या माणसाला आपण विचारूया. कावेरी त्या माणसाकडे बघते तोपर्यंत तो माणूस पळून गेलेला असतो. अमृताला इतका घाबरतो तिच्या धमकीला, तिच्या त्या रागाने बघण्याला. त्याला माहितीये ही काहीतरी नक्कीच करणार. तो तिथून गायब झालेला असतो. आता कावेरी बघते तर काय तो माणूस तिथे नसतो. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की हा माणूस कुठे गेला. अमृताला मात्र आनंद झालेला असतो की एकदाच तो निघून गेला. आता खरं खोटं करण्याचा प्रश्नच नाही. मी जे सांगणार त्यावरच मावशी विश्वास ठेवणार. परत एकदा यश आणि कावेरी तोंडावर पडणार आणि ते खोटे आरोप लावताय हे मावशीच्या नजरेत आता समोर येणार. मावशीला मी असं काय दाखवणार की कावेरी मुद्दाम सगळं काही करतीये, माझा राग येतो म्हणून. अमृता आता नाटक करत असते आणि आईच्या समोर उभं राहून म्हणते, स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा मुलीला देणार आहे का? प्लीज स्वतःला सिलेंडर कर प्लीज. अगं का मी तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगू? माझं आयुष्य मला जगू दे की. आणि ही सुडाची भावना आता सोडून दे. सुडाने कोणाचंही चांगलं होत नाही. झालं तर वाईटच होतं, जसं माझं होणार आहे वाईट. मी आता मावशीच्या नजरेत पडलीये, मला कुणीही राहणार नाही. तू जेलमध्ये जाशील आणि मी एकटीच राहणार. माझा विचार करून तरी तू केलंय हे मान्य कर आणि मला निदान मावशीच्या घरी राहण्याची जागा तरी मिळेल. आई प्लीज ही सुडाची भावना सोड. मुद्दाम अमृता नाटक करत असते, कांगावा करत असते. आईने सगळं केलंय म्हणून आईला दोषी ठरून मोकळी झालेली असते. आई सुद्धा मुलीसाठी म्हणजे अमृतासाठी अगदी गप्प बसलेली असते. तिच्या प्रश्नाला काही एक उत्तर देत नाही. तेवढ्यात काही इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि आता अमृता सगळं काही ढकलते त्या आईच्या अंगावर. तुम्ही आईला अरेस्ट करा. आईनेच काकांना आणि यशना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे. कुठेतरी सगळं हे संपलं पाहिजे म्हणून तुम्ही आईला अरेस्ट करा, सगळं काही थांबेल. अमृता इतक्या खालच्या पातळीला उतरलेली असते की आईच्या विरोधात साक्ष द्यायला सुद्धा तयार असते. आता इतकं काही म्हटल्यावर माने तिच्यावर विश्वास ठेवणं हे साहजिकच आहे. मग आता अमृता स्वतःच्या आईला जेलमध्ये टाकतीये हे बघून अमृता निर्दोष आहे असं मला वाटतं आणि मग आता अमृतावर विश्वास ठेवते.
आता मुलीसाठी आई सुद्धा पोलिसांच्या समोर म्हणते, हो अमृता जे म्हणते ते बरोबर आहे. यशला आणि त्याच्या बाबांना मारण्याचा प्लॅन मीच केला होता, फक्त सूड उगवायचा म्हणून. मला अटक करा आणि हवी ती शिक्षा द्या. माझ्या मुलीचा यामध्ये काही एक दोष नाहीये. आता या वाक्याने आणि हे केल्याने सगळ्यांना जबर असा धक्का बसलेला असतो. अमृता तर रडायचं नाटक करते. मी जर हे वेळ थांबवलं असतं तर आज आमच्यावर ही वेळच आली नसती, पण माझीच चूक आहे, मी आईला थांबवू शकले नाही. मला मात्र जब्बर असा धक्का बसलेला असतो. माने आता अमृताला घरी आणलेलं असतं आणि घरच्या सगळ्या लोकांना धक्का बसतो, कारण अमृताचा चेहरा सगळ्या लोकांनी बघितलेला असतो. पौर्णिमा म्हणते, वहिनी तुम्ही परत या मुलीला घरी घेऊन आला? हो, कारण ती निर्दोष आहे, तिने काही केलं नाही, तिच्या आईची चूक होती, ती का भोगेल, म्हणून मी तिला घरी घेऊन आले. तिच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. आता मात्र माने हद्दच पार केलेली असते. कावेरी आता माघारी जाते आणि म्हणते, मा हिच्या आई खुनी आहे, कशावरून ही खून करणार नाही किंवा परत काही प्रयत्न करणार नाही. बाबांना मारण्याचा प्रयत्न केला आणि यशला सुद्धा. तो सूड उगवण्यासाठी ही सुद्धा तेच करू शकते, यावर काय. आणि यश या घरात ती असताना सेफ नाहीये एवढं मला कळतंय. यशचं आणि माझं लग्न झालंय, मग आता कुठच्या नात्याने ही घरात राहतीये. आणि यश आणि माझं प्रेम बघून हिला राग येणार नाही आणि ही सूड उगवण्याचा प्रयत्न करणार नाही याची काय गॅरंटी आहे. एका खुन्याची मुलगी आहे, ही खुनीच असणार. माचे आता बोलती बंद केलेली असते, तरीही मा अजिबात ऐकायला तयार नसते. सगळं कळत असतं, दिसत असतं, तरी अमृताच्या प्रेमाची पट्टी अशी काय माच्या डोळ्यावर असते की मा एक्सेप्ट करायला तयारच नसते. अमृता म्हणते, मावशी कावेरी जी बोलतीये त्यातला एकही शब्द चुकीचा नाहीये, सगळं काही ती बरोबरच बोलतीये. माझ्या आईने केलंय, त्यामुळे मी आता एक खुन्याची किंवा गुन्हेगाराची मुलगी म्हणूनच सगळ्यांच्या समोर येणार. कितीही चांगला वागायचा प्रयत्न केला तरी शेवटी जो कलंक लागलाय तो लागलाच आहे. मावशी कावेरी जे बोलतेय त्यात काही एक चूक नाहीये, त्यामुळे तिच्यावर चिडू नको आणि रागावू नको. एक बायको म्हणून नवऱ्याची काळजी वाटणं साहजिक आहे आणि कावेरी अगदी तेच करतीये. तसं बघायला गेलं तर ह्या दोघांचं लग्न झालंय, माझा काही एक संबंध नाहीये, नातंच उरलेलं नाहीये इथे राहण्यासाठी. आणि हो, तसंही मी फक्त यशच्या प्रेमासाठी तुझी आणि काकांची काळजी वाटायची म्हणून या घरात राहत होते. आता मात्र काही संबंधही उरला नाही आणि काळजी करायचं कारण सुद्धा नाही. त्यामुळे मावशी कावेरी म्हणतीये तसं मला इथे राहण्याचा काही एक संबंध नाही आणि कारणही नाही. त्यामुळे माझी मी जाते माझ्या घरी. सगळ्यात महत्वाचं मलाच कळायला हवं होतं की तुझी, यशची, काकांची काळजी घ्यायला हक्काची सून इथे आलीय, यशची हक्काची बायको इथे आलीय. आणि यशची हक्काची बायको तुझी लाडकी सून असताना मला काहीच कारण नाहीये किंवा मला काळजी घेण्याची सुद्धा काही गरज नाहीये. ती सगळे काही तिचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडेल, मग मी का मध्ये मध्ये करतीये. त्यामुळे मावशी प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न करू नको आणि मला इथून जाऊ दे. सगळं काही व्यवस्थित होणार मी जर इथून गेले तर. हिची काळजीही मिटणार आणि यशवरचा धोकाही. त्यामुळे मला इथे थांबवून ठेवण्याचा आग्रह करू नको. प्लीज मावशी माझ्यासाठी एवढं ऐक आणि मला इथून जाऊ दे. आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते अमृता. खरं तर तिला जायचं नसतं, पण सगळं काही हे नाटक करत असते माच्या समोर. ते हे बेरी मला नाही ठेवायचं, घरात नको ठेवू, त्याबद्दल काही वादच. माझं सामान घेण्यासाठी एकदा तर मी सामान घेते आणि कावेरी लगेच घराच्या बाहेर निघून जाते. प्लीज कावेरी माझं सामान घेण्यापुरतं तरी मला घरात येऊ दे. कावेरी आता यश कडे बघते आणि म्हणते की हो येऊ शकतीस. अमृता आतमध्ये येते. यश आणि कावेरीकडे अगदी रागाने आणि खुनशीने बघत असते. यांच्याकडे बघत बघत तिचं सामान घ्यायला ती आतमध्ये आलेली असते आणि ती मुद्दाम काही सगळं करत असते हे कावेरीला आणि यशला माहिती असतं. एवढे काही प्रयत्न करून अमृता त्यांच्या हातात आलेली नसते. जेव्हा ती पकडली गेलेली असते तेव्हा ती सगळं काही आरोप आईवर लोटते आणि स्वतः मात्र एकदम काहीच केलं नाही असं आईच्या समोर माच्या समोर दाखवते. आईला तिने जेलमध्ये पाठवलेलं असतं, ती मात्र बाहेर राहिलेली असते कावेरी आणि यशच्या मागे लागण्यासाठी किंवा त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी. आता सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. यश आकाशकंदील लावत असतो. कावेरी म्हणते, यश यावर्षी जरी आकाशकंदील लावला तरी उजेड पडणार नाही असंच वाटतंय. का कावेरी असं म्हणताय? अहो अमृता या वेळेला पकडली गेली नाही म्हणून काय झालं, कधीतरी आपल्या तावडीत ती सापडणारच ना. आणि तिने हे केलंय हे आपण माच्या समोर नक्कीच दाखवू. त्यामुळे कावेरी नका तुम्ही विचार करू आणि नको त्या गोष्टींचं टेन्शन घेऊ. आपली पहिलीच दिवाळी आहे ना, अगदी आनंदाने सेलिब्रेट करायची आपल्याला. अशा कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही आणि त्याचा परिणाम आपल्यावर करून घ्यायचा नाही. त्यामुळे तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका बरं. तेव्हा दिवा म्हणजे आकाशकंदील लावलेला असतो, बटन चालू करा, लाईट लागतो का बघूया. लाईट लागतच नसतो. मी म्हटलं ना या वर्षी आपल्याकडे अंधारच असणार. उजेड असूनही उपयोग नाही, कारण दिव्याखाली नेहमी अंधार आणि तो आपल्या घरात असणारच आहे. निगेटिव्ह विचार करू नका. तुम्हाला किती वेळा सांगितलंय, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टीच घडतात. आता यश कावेरीला
आधार देत असतो किंवा पॉझिटिव्ह विचार कर असं सांगत असतो. पण कावेरीचं मन काही ऐकायला तयारच नसतं. ती अगदी नाराज असते. कावेरी आणि यश कंदी लावण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात बाबूराव, अर्जुन दोघेही आलेले असतात आणि कावेरीला यशला आकाशकंदी लावण्यासाठी मदत करतात. आमची ओळख करून द्यायची राहिली. आम्ही तुमच्याकडे पाहुणे म्हणून आलोय अगदी दिवाळीसाठी. कावेरी म्हणते, तुम्ही आम्हाला कसं ओळखता? अर्जुन म्हणतो, हे बाबूराव यांना सगळं काही माहिती असतं. अगदी कुंडली जरी विचारली ना, एका मिनिटात तुम्हाला ते सांगतील. त्यामुळे बटन चालू की बंद ही गोष्ट तर लांब राहिली, घरातली कुठचीही गोष्ट विचारा, बाबूरावला अगदी सगळं काही माहीत असतं. आता कावेरीला आणि यशला जरा धक्काच बसतो की ही लोक कोण आणि अचानक आपल्या दारात कशी येऊन उभी राहिली. बाबूराव म्हणतात, यशरावांची आई बाहेरून दिसतात कडक पण आतमधून एकदम नरम. जरा कोणी त्यांच्या पुढे अश्रू आणले की लगेच विरघळल्या आणि जे नको ते करून बसतील. कुठचाही निर्णय घेतील, कारण त्या आहेच तेवढ्या हळव्या. दिसतात कडक पण तशा काही नाहीये त्या. एक वेळेस सापाला जवळ करावं पण त्या बयाला जवळ करू नये. पण तुमच्या आईला दिसतंय कुठे? सापालाच जवळ करून बसली ती. नाव अमृता, ती आहे साप. तुमच्या घरातली प्रत्येक गोष्ट मला माहितीये, कोणतीही गोष्ट विचारा तुम्ही. बाबूरावला कावेरीच्या आणि यशच्या घरातले प्रत्येक गोष्ट बारीक निरीक माहिती असते. कावेरी काहीही विचार करत नाही. ते लोक कोण, काय, कुठून आले, डायरेक्ट त्यांच्यावर विश्वास ठेवून मोकळी होते. यश म्हणतो, असं कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो. असू द्या, माझ्या बाजूने बोलताय ना, मग मला विश्वास आहे. अमृताला घराच्या बाहेर काढायचं या मताशी ते सहमत आहे माझ्या. ती बाई घराबाहेर गेल्याशिवाय दिवाळी कशी साजरी करायची? यश म्हणतो, सगळं काही ठीक आहे, पण हे कोण आहे आणि आपल्याकडे कशासाठी आले हे तर विचारायला लागणार. अर्जुन म्हणतो, काय पहिलीच दिवाळी काय तुमची? यश म्हणतो, हो पहिलीच दिवाळी. ऍक्च्युली या नवीन नात्याची सवय नाहीये, हळूहळू सगळी काही सवय करण्याचा प्रयत्न करतोय. मैत्री खूप जुनी आहे आमची. नातं जरी नवीन असलं तर मैत्री खूप जुनी आहे आमची. अर्जुन यशला म्हणतो, तू पण तुझ्या मैत्रिणीशी लग्न केलंय का? अरे यार, ये इकडे, बाहेर ये. अर्जुन आणि यश आता बाहेर बसतात. अरे मैत्रिणीशी लग्न केलं की अशी गोची होते ना, ती हुरहुर, ते प्रेम, ते अट्रॅक्शन काहीही राहत नाही बघ. वेगळं फिलिंग जे असतं ना ते अजिबात राहत नाही. मैत्रीमुळे सगळं काही माहिती असतं पण नवीन पण असं काही जाणवत नाही रे. माझ्याही बाबतीत तेच घडतंय. तुला माहिती आहे का यश, प्रेमाची गोष्टच वेगळी आहे. मैत्री मैत्रीच्या जागेवर असती आणि प्रेम प्रेमाच्या जागेवर. बाबूराव आता यशच्या जवळ येऊन बसतो आणि आता यशची चांगलीच खेचायला लागलेले असतात अर्जुन आणि बाबूराव. यश, कावेरीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला नव्हता. मैत्रीचं उगाच नाटक सांगू नको. खरं सांग तू. यश आता शांत बसतो आणि काय उत्तर देऊ त्याला काही कळत नसतं. बाबूराव म्हणतोय, गप्प बसला तरी खोटं बोलू नकोसा. तू बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. आता मान्य करा, लग्न झालंय तुमचं. यश आता मान्य करतो कावेरीच्या समोर पहिल्यांदाच की तुला बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडलं होतं. अर्जुन म्हणतो, इतकं गोड कपल आहे, यांच्या प्रेमाची गोष्ट होईल का? यांच्यासारखी, यांच्या मनासारखी, यांना हवी आहे तशी. बाबूराव म्हणतो, चिंता नसावी, यांना हवंय अगदी तसं आणि तसंच होणार. बाबूराव म्हणतात, प्रेमाची गोष्ट 100% सक्सेसफुल होणार. कावेरीला आणि यशला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. थँक्यू, विश्वास होता, पण आता तुम्ही म्हटल्यानंतर अजूनच आम्हाला जरा पॉझिटिव्ह अशी फिलिंग आली आहे. बाबूरावने आता खिशातून एक गोल्डन तिकीट काढलेलं असतं आणि यशच्या हातात देतो. यांनी तुमचं नशीब 100% बदलणार, यात काही शंकाच नाही. यश आता तिकीट मागे पुढे करून बघतो पण त्याला काही त्याचं कळतच नसतं की हे कसलं काय. अर्जुन म्हणतो, आलं लक्षात, हे तिकीट कसलं काय असे प्रश्न पडलेत. अरे तुला जसं गोल्डन तिकीट दिले तसं बाबूरावने मला सुद्धा गोल्डन तिकीट दिले. बाबूराव, सांगा हो याला. बाबूराव म्हणतात, हो अरे हे ये प्रेमाचं गोल्डन तिकीट आहे आणि हे अर्जुनला सुद्धा दिलंय मी. त्याला विचार की त्याचे फायदे काय काय असतात. येत्या 21 तारखेपासून अर्जुनच्या प्रेमाच्या गोष्टीची कोक्कल होणार आहे. आता अर्जुनने आणि कावेरीने बाबूराव आणि अर्जुन यांना प्रेमाच्या गोष्टीसाठी शुभेच्छा दिलेल्या असतात आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिलेल्या असतात. तुमची प्रेमाची गोष्ट खूप 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 लोकांपर्यंत पोहोचावी आणि खूप ती सक्सेसफुल व्हावी असं कावेरी आणि यश या दोघांनीही आता बेस्ट लक असं दिलेलं असतं अर्जुनला आणि बाबूरावला. ते आता निघून गेलेले असतात. यश कावेरीला म्हणतो, हे कोण होते आणि नेमकी काय सांगत होते, मला काही कळालं नाही. कावेरी म्हणते, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीबाई वेषांतर करून येतील, कुठच्याही रूपात त्यांचं स्वागत करा आणि आदरपूर्वक त्यांना आतमध्ये घ्या, हे सांगत होते. ते तुमच्या लक्षात आलं नाही का यश? यश, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या प्रेमाची गोष्ट सक्सेसफुल व्हावी यासाठी गोल्डन तिकीट देऊन गेलेत ते. आता आपल्या प्रेमाची गोष्ट नक्कीच सक्सेसफुल होणार, कारण गोल्डन तिकीट आहे आपल्याकडे
यश आता कावेरीकडे बघतो आणि हसायला लागलेला असतो. यश आणि कावेरी खूप आनंदी असतात, कारण दिवाळीचं वातावरण असतं आणि सगळं काही छान असं घडत असतं. त्यामुळे यश आणि कावेरी यांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद असतो आणि एक वेगळंच काहीतरी फिलिंग असतं. घरामध्ये प्रसन्न असं वातावरण ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. इकडे आता अमृता सामान घ्यायच्या नावाने स्टोर रूम मध्ये आलेली असते आणि काहीतरी आदळआपट करते आणि सगळं काही सामान अस्तव्यस्त करत असते. पौर्णिमा आणि यमुना चाललेले असतात. काकू आपल्या घरात काय चाललंय ना काही कळतच नाही. हो ग, तेवढ्याच त्यांना भांडी पडल्याचा किंवा आदळआपट केल्याचा आवाज येतो. यमे, कसला तरी आवाज येतोय ग. हो ग काकू, मला पण आलाय. अमृता तर स्टोर रूम मध्ये गेलेली असते आणि ड्रामा चालू केलेला असतो. जगून तरी काय उपयोग आहे. तिला असं वाटतं की नाटकं वगैरे केले तर मापा घालणार आणि मला याच घरात ठेवून घेणार. सगळे काही नाटकं सुरू केलेली असतात ह्या अमृताने. अमृता म्हणते, उरलंय तरी कोण या जगात? माझं कुणीही राहिलेलं नाहीये. आई होती, आई सुद्धा जेलमध्ये गेली आणि बहिणीत कधीच गेलीये. आता मात्र माझं काहीही राहिलेलं नाहीये, त्यामुळे मला काही अर्थच राहिले नाहीये जगण्यासाठी. पौर्णिमा म्हणते, यमे, आपल्या स्टोर रूम मध्ये जीव बिव देते की काय? लक्ष दे ग बाई, करायची काही कुटाणा आणि शेकायचं आपल्याला. यमुना जोऱ्या जोऱ्यात आवाज देऊन म्हणते, अमृता बाहेर ये, तुझं नेमके काय चाललंय? तुम्ही निघून जा, माझं काय करायचंय ते बघते. पौर्णिमा काकू बाहेरून जोऱ्या जोऱ्यात ओरडत असते, अमृता दार उघड. यामी ताई, तू इथून निघून जा, मला करू दे, मला काय करायचंय. काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते स्टोर रूम मध्ये अमृता आणि जीव देती असं नाटक करत असते. जीव वगैरे काही द्यायचा नसतो तिला. स्टोर रूम मध्ये काहीतरी सामान शोधायचं असतं. माझं कोणीच उरलेलं नाहीये आणि मला आता जगायची इच्छाच नाहीये. माझा खूप त्रास होतोय ना. काही सेकंदात आता तुम्हाला काय दिसतंय ना, आता तुम्ही बघाच. तुम्ही निघून जा इथून. पौर्णिमा काकू, यमी ताई, तुम्ही निघून जा बरं इथून, प्लीज इथून निघून जा. अमृता आता ड्रामा करत असते आणि सगळ्यांना तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला कावेरीने घरातून निघून जा असं फुल अँड फायनल सांगितलेलं असतं. आता तिला घराच्या बाहेर जायचं नसतं, म्हणून सगळे काही आता तिची नाटकं चाललेली असतात. अमृता आता स्टोर रूम मध्ये रॉकेल शोधत असते. रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घ्यायचं आणि ड्रामा करायचा एवढं तिच्या डोक्यात असतं आणि त्यासाठीच ती घरात आलेली असते सामान घ्यायचंय असं नाटक करून. थोडंसं रॉकेल तिने अंगावर टाकलेलं असतं आणि थोडं दरवाजाच्या बाहेरही फेकते की यमुनाला आणि पौर्णिमाला कळू दे की खरंच मी रॉकेल अंगावर ओतून घेतलंय. आता तरी त्या घाबरतील आणि मला थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करतील. इकडे आता यशला आणि कावेरीला तिचं काय चाललंय हे माहितीच नसतं. फायनली कावेरी ती आता घर सोडून चालली आहे ना अमृता. आपल्या रस्त्यात सगळं काही जे चाललंय ते मोकळं होऊन जाणार आणि आता कसलाही धोका उरणार नाहीये. यश आता कावेरीशी बोलतच असतो. त्याला माहितीच नाही की अमृता काय तमाशा घालतीये स्टोर रूम मध्ये. कावेरीचा विश्वास नसतो. ती विचार करत असते, एका मिनिटात कशी तयार झाली घर सोडून जायला? काहीतरी नक्कीच प्लॅन करणार. इतक्या सहज नाही ती आपल्या घरातून निघून जाणार. यश म्हणतो, अजूनही तिथेच अडकला का तुम्ही? द्या ओ सोडून, झाली आहे ना तयार, मग कशाला विचार करताय? कावेरी म्हणते यशला, आपण अडकणार हे कळाल्यावर सगळे आरोप आईवर ढकलते, आईला जेलमध्ये पाठवते. ती मुलगी कुठच्याही थराला जाऊ शकते आणि अगदी यश काहीही करू शकते. तिच्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. कळतंय का तुम्हाला? तिने स्वतःचा जीव वाचवायसाठी आईला जेलमध्ये पाठवलं. बाकीच्या गोष्टी तर काहीच नाहीये तिच्यापुढे. जरा विचार करा यश. यश म्हणतो, कावेरी बरोबर आहे तुमचं. अमृता एवढ्या इझिली गप्प बसणाऱ्यातली मुलगी नाहीये. नक्कीच काहीतरी कारस्थान ती करणारच. कावेरी म्हणते, मीही किती वेळचं तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. इतक्या वेळची आतमध्ये येते, अजून सामानच भरतीये का? बाहेर का निघाली नाही यश ती? आता मात्र सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की हिचं चाललंय तरी काय? इतक्या वेळचं सामान भरतीये या नावाखाली ती आपल्या घरातच थांबलीये. यश आणि कावेरी आता विचारच करत असतात, कारण त्यांना टेन्शन आलेलं असतं. इतक्या सहजासहजी अमृता आपलं घर सोडून जाणं शक्यच नाही. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आता अमृता जीव देण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही गपचूप जीव देत नसते. आरडाओरडा करून सगळ्यांना सांगून जीव देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून मला कोणीतरी वाचवायला येईल आणि जीव देण्यापासून मी वाचेल आणि या घरात कायमची राहू शकते. बरोबर तिने ते प्लॅन सक्सेस केलेला असतो. यमुनाने आणि पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि रॉकेल थोडं दरवाजाच्या बाहेरही टाकलेलं असतं. आता हे पटकन पौर्णिमा आणि यमुना बाहेर जाऊन सांगतात आणि धावत पळत मा आलेली असते. दरवाजा उघडतात आणि तेवढ्यात ती काडी पेटून आग लावणार. ते मा तिच्या हातातली काडी खाली टाकते आणि सनकन अशी कानाखाली देते अमृताच्या. काय मूर्खपणा करतेयस ग? काही अक्कल बिक्कल आहे का तुला? अमृता आता नाटक करते आणि म्हणते, तुझ्याशी जर काही नातं उरणार नसेल तर जगून काय उपयोग आहे? त्यापेक्षा मेलेलीच बरी ना. मग मरू दे मावशी मला. एक तर तुझ्यासोबत राहायचं किंवा हे जग सोडून जायचं, एवढाच पर्याय माझ्या पुढे. मा एक जबरदस्त असा निर्णय घेतलेला असतो. मी एक निर्णय घेतलाय, औक्षणाचं ताट घेऊन या नवीन सुनेच्या स्वागतासाठी.
आता माने तिला सून करून घेतलेलं असतं आणि सगळ्यात भयानक अशी गोष्ट केलेली असते. अमृताचं आणि उदयचं लग्न लावून दिलेलं असतं माने आणि कायमची अमृताला घरात ठेवून घेतलेली असते. या गोष्टीमुळे आता सगळ्यांना जब्बर असा धक्का बसलेला असतो की माने असा निर्णय कसा घेतला. उदयचं आणि अमृताचं लग्न माने लावून दिलेलं असतं अगदी घाईगडबडीत आणि कायमचं लायसन मिळालेलं असतं अमृताला त्यांच्या घरात राहण्यासाठी. कुणी कितीही काही प्रयत्न केले तरी अमृता मात्र आता त्या घरातून बाहेर जाणं शक्यच नाही. आता मात्र सगळ्यांना जबर असा धक्का बसलेला असतो आणि सगळे आश्चर्यचकित होऊन ह्या अमृताकडे बघत असतात की नवरीहून आता समोर उभी असते आणि तिच्या स्वागताची तयारी माने करायला लावलेली असते. आता मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरी अमृता घराच्या बाहेर जाणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. अमृताने पक्क लायसन मिळवलेलं असतं त्या घरात राहून कारस्थान करण्यासाठी किंवा यशला आणि बाबांना जीवे मारण्यासाठी. आता मात्र माने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला असतो, पण मा अमृताच्या प्रेमात बुडालेली असते. माला हे काही माहितीच नसतं आणि माने तिला सून करून घेतलेलं असतं. आता बघूया माचा हा निर्णय माला किती पश्चाताप करायला लावतो आणि अजून काय काय सहन करायला लागतं सगळ्याच घराला. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.